कायदा मंत्री, भारतीय संविधानाचे निर्माता, शूद्र व स्त्रियांचे मुक्तिदाता, ग्रंथप्रेमी, ज्ञानपंडित, विश्वरत्न परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती ही पुस्तक का जाळली होती? शूद्र व स्त्रियांविषयी काय नियम होते त्यात? म्हणून म्हणतो, पिता रक्षती कौमारे, भर्ता रक्षती यौवने, पुत्रो रक्षती वार्धक्य, न स्त्री स्वातंत्र्य महती. म्हणून म्हणतो, स्त्रियांना कोणत्याही परिस्थितीत स्वातंत्र्य देऊ नये. म्हणून म्हणतो, दिवस आणि रात्र 24 तास कुटुंबातील पुरुषांच्या नजरेमध्ये स्त्रीला ठेवले पाहिजे आणि तिला एकाच पुरुषाच्या नियंत्रणाखाली ठेवले पाहिजे. स्त्रीच्या बालपणी तिचा पिता रक्षण करतो, तरुणपणी पती आणि वृद्ध वयामध्ये तिची मुले संरक्षण करतात. कोणत्याही काळात स्वतंत्र राहण्यास स्त्री योग्य नाही. स्त्रीचे पाऊल वाकडे पडणार नाही यासाठी जागरूक राहिले पाहिजे. जर त्याकडे दुर्लक्ष झाले तर दोन्ही कुटुंबांना दुःखात डुबावे लागेल. पुन्हा म्हणतो, सर्व जातीच्या लोकांचे इतकेच नव्हे तर दुर्बल पतीचे सर्वोच्च कर्तव्य म्हणजे स्वतःच्या पत्नीचे रक्षण करणे होय. पुन्हा म्हणतो, मुलीने, तरुण स्त्रीने किंवा वयस्कर स्त्रीने कोणतीही गोष्ट स्वतःच्या घरात स्वतःच्या स्वतंत्र बुद्धीने करू नये. आणि बालपणात पित्याचा स्त्रीवर अधिकार असतो, तरुणपणात पतीचा अधिकार असतो आणि पती निधनानंतर तिच्या मुलांचा स्त्रीवर अधिकार असतो. परंतु कधीही ती स्त्री स्वतंत्र राहू शकणार नाही. स्त्रीने स्वतःला पिता, पती व पुत्र यांच्यापासून अलग, वेगळे, स्वतंत्र समजू नये. तसे तिने केल्यास तिला तुच्छ मानले जाईल. पुन्हा म्हणतो, एकदा स्त्रीने विवाह केला की ती स्त्री पतीपासून कधीही स्वतंत्र राहू शकत नाही. पत्नीची विक्री करून किंवा तिला सोडून देऊन तिची पतीपासून मुक्तता होऊ शकत नाही. आणि मनूच्या कायद्यानुसार स्त्रीला शारीरिक शिक्षा करता येते. तसेच पत्नीला मारण्याचा पतीला हक्क आहे असे म्हणतो. स्त्रियांवर संस्कार करण्याची गरज आहे व तसे संस्कार करावेत, मात्र त्यावेळी वेदमंत्रांचा उच्चार करू नये. आणि स्त्रियांना वेदाभ्यास करण्याचा हक्क नाही, म्हणून त्यांचे वैदिक संस्कार मंत्राविना करावेत. त्यांना वेद जाणून घेण्याचा अधिकार नसल्याने स्त्रियांना धार्मिक ज्ञान नसते आणि त्या पापीच राहतात. आणि पुन्हा म्हणतो, वेदात म्हटल्याप्रमाणे स्त्रियांनी दैनंदिन यज्ञ कर्म करू नये. जर तिने तसे केले तर ती नरकात जाईल. जर स्त्रीने तसे करण्याचे ठरविले तर ब्राह्मण पुरोहितांची मदत तिला मिळू नये अशी तरतूद म्हणून करून ठेवली आहे. म्हणून म्हणतो, स्त्रीने केलेल्या यज्ञातील अन्न ब्राह्मणाने खाऊ नये. स्त्रीला बुद्धिमत्ता नसते किंवा मुक्त इच्छा नाही व विचार स्वातंत्र्यही नाही. म्हणून स्त्रियांसाठी काही नियम दिले आहेत. म्हणून म्हणतो, ज्या व्यक्तीशी स्त्रीचा पिता लग्न लावून देईल किंवा पित्याच्या संमतीने भाऊ लग्न लावून देईल, त्याच्या आज्ञेत स्त्रीने पती हयात असेपर्यंत राहावे. आणि पती निधनानंतर स्त्रीने त्याची निंदा करू नये. जरी पती दरिद्री असला तरी किंवा तो गुणवान असला किंवा अन्य ठिकाणी आनंद उपभोगत असेल किंवा उत्तम गुणवत्तेचा अभाव असेल तरीही पतीला परमेश्वर मानून त्याच्या पत्नीने श्रद्धापूर्वक पूजा केली पाहिजे. आणि स्त्रियांनी पतीच्या शिवाय कोणताही यज्ञ करू नये, उपवास करू नये, व्रत करू नये.
जर पत्नीने पतीची आज्ञा पाळली तर तिला स्वर्गप्राप्ती होऊ शकेल. स्त्रियांसाठी अशा प्रकारचे नीच कायदे नियम मनुस्मृतीमध्ये होते. म्हणूनच बाबासाहेबांनी महाड या ठिकाणी 25 डिसेंबर 1927 मध्ये रात्री 9 वाजता मनुस्मृतीची होळी केली. बाबासाहेबांनी मनुच्या गुलामीच्या बंधनातून स्त्रियांना मुक्त केले आणि भारतीय संविधानातून स्त्रियांसाठी समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा व शैक्षणिक अधिकार दिला आणि स्त्रियांना मनुच्या गुलामीतून मुक्त केले. बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी संविधानातून मूलभूत अधिकार दिले आहेत. मनुवादी कायद्यामध्ये तर स्त्रीला चूल आणि मूल एवढाच कार्य होता. महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, पण बाबासाहेबांच्या कायद्याने मुलगी शाळा शिकू लागली, प्रधानमंत्री राष्ट्रपती बनू शकली, आकाशात विमान उडू शकते. ते फक्त भारतीय राज्यघटनेमध्ये शिक्षणाचा अधिकार व समान संधी असल्यामुळेच, नाहीतर मनुच्या कायद्यामध्ये स्त्रीला घुंगट घालून राहावे लागत होतं. स्वतःची उन्नती ती करूच शकत नव्हती. स्त्रीने नवऱ्याच्या नावाचा सिंदूर लावावा, हातभर बांगड्या घालाव्यात, पायात पायपट्ट्या जोडवे घालावे. त्या पायपट्ट्या आणि हातभर बांगड्या म्हणजे स्त्रीच्या गुलामीच्या बेड्याच होत्या. आणि मनुष्य कायद्याने पुरुष प्रधान संस्कृती मजबूत झाली होती व स्त्री गुलाम झाली होती. शिक्षण तिला माहिती नव्हतं, पण बाबासाहेबांनी महिलांना अधिकार मिळवून देण्यासाठी खूप कष्ट घेतलेत आणि भारतीय संविधानातून स्त्रियांना हक्क अधिकार मिळवून दिले. आता बाबासाहेबांचा कायदा आहे म्हणूनच स्त्रियांना स्वातंत्र्य आहे. ती स्त्री शाळेत जाऊ शकते, वेदच काय, ती मोठे मोठे ग्रंथ वाचू शकते, देशाची प्रधानमंत्री राष्ट्रपती बनू शकते. एवढे मोठे उपकार बाबासाहेबांनी भारतातील सर्वच समाजातील स्त्रियांवर केले आहे. मनुस्मृती जाळून बाबासाहेबांनी स्त्रियांना मनुच्या बंधनातून मुक्त करून स्त्रियांना विचार स्वातंत्र्य करता येण्यासाठी स्वतंत्र केले आहे.